मकर संक्रांतीपूर्वी 2.25 कोटी महिलांच्या खात्यात डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे एकत्र पैसे मिळतील अशी माहिती सूत्रांनी दिली। दोन्ही महिन्यांचे एकत्रित 3,000 रुपये जमा करण्याचे नियोजन सुरू आहे। यासाठी महिला आणि बालविकास विभागाने 6,700 कोटींच्या निधीची मागणी वित्त विभागाकडे केली आहे। पालिका निवडणुकीची आचारसंहिता असली तरी ही जुनी योजना असल्याने लाभाचं वितरण थांबणार नाही असं प्रशासनाने स्पष्ट केलंय। डिसेंबर महिन्याचा हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे। मधले हे 1-2 दिवस सुट्टीचे असल्यामुळे त्यावेळेला थोडी ती प्रोसिजर एक दिवसासाठी आम्ही हॉल्ट घेतला होता। आजपासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेचे त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे डिसेंबर महिन्याचा हा पोहोचवण्यात येत आहे। नागपूरच्या अधिवेशनाच्या वेळेलाच जर आपण सगळ्यांनी माहिती घेतली असेल तर त्यावेळेलाच जो डिसेंबर महिन्याचा हप्त्याचा निधी आहे 1400 कोटीचा हा विभागाला प्राप्त झालेला आहे आणि याला साधारणपणे आता 10 ते 15 दिवस झालेले आहेत। त्याच्यामुळे दुसऱ्या कुठल्याही विभागाचा निधी हा महिला व बालविकास विभागाला लाडक्या बहीण योजनेला देण्यात आलेला नाहीये। हा साधारणपणे दर महिन्याच्या हप्त्यासाठीचा जो निधी आहे हा 10 दिवसापूर्वी आम्हाला प्राप्त झाला आणि आचारसंहितेच्या कालावधीमध्ये 1-1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये जो लाडक्या बहिणीचा हप्ता आचारसंहितेमुळे स्थगित होता त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे आणि याचा दुसऱ्या कुठल्याही विभागाच्या निधीशी काही संबंध नाही। आम्ही विभाग म्हणून आता पुढच्या कालावधीमध्ये महिलांना आर्थिक साक्षरता त्यांच्यामध्ये आणणं म्हणजे फायनान्शियली त्यांना लिटरसी त्यांना लिटरेट करणं या दृष्टिकोनातून आम्ही काही उपक्रम हाती घेणार आहोत। आणि साधारणपणे जर आपण बघितलं की या ज्या महिला आहेत लाभार्थी या आपापल्या पद्धतीनं सेव्हिंग असेल किंवा छोटमोठे उद्योग सुरू करणं अशा अनेक केस स्टडीज आमच्या सुद्धा समोर आलेल्या आहेत। आम्ही फायनान्शियल लिटरसी आणण्याच्या दृष्टिकोनातून पुढच्या कालावधीमध्ये काम हे निश्चितपणे करणार। आता जी लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी ही अपडेट होती मधील महिलांना डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र देणार। मकर संक्रांतीपूर्वी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याची प्रोसेस सुरू आहे अशी माहिती समोर आली आहे। दरम्यान आता याच पार्श्वभूमीवर महिला व बाल विकास विभागाने अर्थमंडळाकडे निधी मागितल्याची माहिती समोर आली आहे। महिला व बाल विकास विभागाचे 6,700 कोटी रुपयाचा निधी मागितल्याची माहिती सूत्रांनी समोर दिलेली आहे। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता तुम्हाला म्हणजे आजच तुमच्या बँक खात्यामध्ये तर काही तासामध्ये जमा होणार आहे अशी माहिती सूत्रांनी समोर आलेली आहे। जर हा व्हिडिओ तुम्हाला जरा पण माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला आत्ताच एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।